नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही दिवसापासून आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर कम्प्युटर विषयाचे बरेचसे लेक्चर अपलोड केले आहेत. पुढे सुद्धा आपण करत राहणार आहोत. जर तुम्ही बॉम्बे हायकोर्टची परीक्षा देत असाल, अंगणवाडी पर्यवेक्षिका हा पेपर देत असाल किंवा कोणताही असा पेपर ज्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर हा विषय आहे, तर हे सर्व लेक्चर तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे असणार आहेत. आता आपण काही लेक्चर कम्प्युटरचे घेतलेत, बाकी सर्व टेक्निकल असेल, तांत्रिकचे काही लेक्चर असतील, त्याचप्रमाणे GSचे काही लेक्चर असतील, हे सर्व लेक्चर आपल्या या यूट्यूब चॅनलवर अपलोड होत राहणार आहेत. तर सर्वांनी काय करायचं आहे, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपलं हे नवीन चॅनल आहे, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, लेक्चर आवडत असतील, तर नक्की सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं कुणीही विसरू नका. आपण डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक, त्याचप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे. तुम्ही तिथून जॉईन करू शकता. PDF आपण त्यावर पाठवतो, महत्त्वाचा अपडेटसुद्धा आपण त्यावर पाठवत असतो. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की कम्प्युटर ज्या पण परीक्षेसाठी आहे तर त्यामध्ये शॉर्टकट कीजवर प्रश्न हा 100% विचारला जातो. 100% प्रश्न आहे म्हणजे आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहेत, महत्त्वाच्या सर्व शॉर्टकट कीज बघणार आहेत. कम्प्युटरमधील ज्या पण शॉर्टकट कीज आहेत त्या सर्व बघणार आहोत. आणि काही कीज म्हणजे मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. ट्रिकमधून तुम्ही लक्षात ठेवू शकतात. ज्यांना असं वाटतं की आपल्याला डिरेक्टली सर्व लक्षात राहत आहे, तुम्ही त्या पद्धतीने म्हणजे मी सर्व ट्रिक घेतल्यात, सर्व शॉर्टकट कीज घेतलेल्या आहेत, याच्या बाहेर प्रश्न जात नाही, बरोबर आहे. तरी मी शॉर्टकट ज्या कीज आहेत सर्व आपण व्यवस्थित बघणार आहेत. काही ठिकाणी मी तुम्हाला ट्रिकसुद्धा सांगणार आहे, त्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकतात. फक्त एकच आहे, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि जर तुम्ही नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला देखील आठवणीने सबस्क्राईब करायचं आहे. करायचं सुरुवात, चलो. तर हा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण कम्प्युटरमधील सर्व शॉर्टकट कीज बघणार आहोत. आता जेही विद्यार्थी मित्र आपलं न्यायालय भरती किंवा बॉम्बे हायकोर्ट भरतीची तयारी करत असतील, त्यांच्यासाठी कम्प्युटरची एक बॅच आहे आपली. ज्यांना ही बॅच जॉईन करायची त्यांनी 9172988063 हा आपला नंबर आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. बॅचबद्दल तुम्हाला अधिक माहिती दिली जाईल. त्यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर हे डिटेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे असतील. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव करून घेतला जाणार आहे आणि तुम्हाला PDF नोटसुद्धा मी त्यामध्ये देणार आहे. क्लिअर? चलो आपण करूया सुरुवात आता आपल्या लेक्चरला. महत्त्वाचं म्हणजे जर आपण बघितलं, या सर्वात पहिल्या आहेत आपल्या फंक्शन कीज. जर तुम्ही तुमचा लॅपटॉप बघितला किंवा कीबोर्ड बघितला, त्याच्यावरती जी सर्वात पहिली जी लाईन असते ना, त्यावर तुम्हाला या सर्व कीज दिसतील. F1, F2 त्यापासून तर F12 पर्यंत. कुठून कुठपर्यंत? F1 पासून असते ती कुठपर्यंत? तर F12 पर्यंत असतात. मग तुम्हाला या सर्व की यातली कोणतीही की विचारली जाऊ शकते आणि अगोदरच्या पेपरला विचारून झालेला आहे. त्यामुळे हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. सुरुवातीला मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे, म्हणजे जे आपण म्हणतो ट्रिक्सच्या माध्यमातून कसं लक्षात ठेवायचं आहे. परत एकदा सांगतो, ज्यांना असं वाटतं की फक्त 12 कीज आहेत, आमच्या डायरेक्टली लक्षात राहू शकतात, तुम्ही त्या पद्धतीने लक्षात ठेवा. आणि ज्यांना असं वाटतंय की आपल्याला ट्रिक्समधून लक्षात ठेवायचं, त्यांच्यासाठी ही ट्रिक आहे. क्लिअर आहे? तर तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो. एक मुलगा होता, त्याला कम्प्युटरवर हेल्प पाहिजे होती. लक्षात घ्या का, स्टोरी पूर्ण सांगतो आणि नंतर हे आपलं परत एकदा. एक मुलगा होता, त्याला कम्प्युटरवर हेल्प पाहिजे होती. कशासाठी? फाईलचं नाव बदलण्यासाठी. एक मुलगा होता, त्याला कम्प्युटरवर हेल्प पाहिजे होती फाईलचे नाव बदलण्यासाठी. कारण की त्याने खूप वेळा फाईल शोधली, त्याला सापडत नव्हती. खूप वेळा शोधली, सापडत नव्हती. त्यामुळे तो काय झाला, नाराज झाला. आपण पण वैतागतो, एखादं काम आपण परत करतोय, होत नाहीये. त्यामुळे काय केलं त्याने, बंद करून टाकलं, सर्व बंद करून टाकलं, शांत बसला. पण आपल्याला हार मानायची नाही, परत कामाला सुरुवात करायची. त्याने पण काय केलं, फ्रेश झाला. त्याने काय केलं, फ्रेश झाला. म्हणजे विचार केला, फ्रेश होताना विचार केला की आपण काय करायचं, आपण परत प्रयत्न करूयात. स्टोरी ऐकून घ्या बरं का. त्याने काय केलं, फ्रेश होताना विचार केला, आपण परत प्रयत्न करूयात. आणि तो कुठे गेला, ॲड्रेस बारवर गेला. तो कुठे गेला विद्यार्थी मित्रांनो, ॲड्रेस बारवर गेला. त्याने बघितलं, आपलं स्पेलिंग चेक केलं, व्यवस्थित स्पेलिंग तर टाकतोय ना आपण फाईलचं, त्याच्यामुळे तर नाही चुकत आहे ना. आणि त्यानंतर स्पेलिंग त्याला कळालं, बरोबर आहे. मग तो बूट घालून एकदम सेफमध्ये बसला. काय झालं, बूट घातल्याने एकदम सेफ आरामात बसला तो, बरोबर आहे. हे झालं बरं का. मग तरी पण त्याला अजून फाईल मिळाली नव्हती. मग त्याने काय केलं, परत सर्व डॉक्युमेंट म्हणजे परत एकदा तो फ्रेश झाला. काय केलं, परत एकदा तो फ्रेश झाला आणि त्याने फ्रेश होता होता ईमेल पाठवला. काय केलं, फ्रेश होता होता ईमेल पाठवला. हे त्याचं काम झालं. नंतर तो परत फ्रेश झाला. परत कुठे गेला, मेनू बारमध्ये गेला.
परत कुठे गेला, मेनू बारमध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्याने स्क्रीन फुल करून बघितली. त्याने तिथं स्क्रीन फुल करून बघितली तर त्याला दिसलं, अरे फाईल तर आपण इथे सेव्ह करून ठेवलेली आहे. त्याला काय समजलं, फाईल तर आपण इथे सेव्ह करून ठेवलेली आहे. स्टोरी समजली सर्वांना. आता मी परत एकदा सांगतो बरं का. एक मुलगा होता, त्याला हेल्प पाहिजे होती कम्प्युटरवर. कशासाठी? फाईलचं नाव बदलण्यासाठी, फाईल रिनेम करण्यासाठी किंवा नाव बदलण्यासाठी. का बरं? कारण की त्याने फाईल खूप शोधली होती, त्याला मिळाली नाही, म्हणून त्याने नाराज होऊन सर्व बंद करून टाकलं होतं. बरोबर आहे, बंद करून टाकलं. परत उठला, फ्रेश झाला तो आणि कुठे गेला, ॲड्रेस बारवर गेला. कशाला? त्याला बघायचं होतं आपण स्पेलिंग तर चेक केलं की नाही, स्पेलिंग व्यवस्थित चेक केलं की नाही. मग स्पेलिंग व्यवस्थित होतं, त्याने तो मग बूट घालून निवांत बसला. काय केलं? बूट घालून सेफ मोडमध्ये बसला. परत एकदा फ्रेश झाला, ईमेल करता करता फ्रेश झाला आणि महत्त्वाचं म्हणजे तो परत आता कुठे गेला, मेनू बारवर गेला. तिथं त्याने स्क्रीन मोठी करून बघितली. त्याला कळालं, अरे फाईल तर आपण इथं सेव्ह केलेली आहे. इतकी सिंपल स्टोरी, इतकी सिंपल स्टोरी. काय काय लक्षात ठेवायचं आहे, एक मुलगा होता, त्याला हेल्प पाहिजे होती. म्हणजे F1, आपल्याला F1 पासून F12 पर्यंत जायचं आहे. काय करायचं आहे, F1 पासून F12 पर्यंत जायचं आहे. F1 म्हणजे काय, हेल्प. F1 काय, हेल्प. आता हे खाली काय आहे तितकं बघत बसू नका बरं का. आपल्याला डायरेक्ट विचारणार आहे F1 काय आहे, हेल्प. काय करायचं होतं, हेल्प. आपल्याला कोणत्याही प्रकारचे कोणत्याही सॉफ्टवेअरमध्ये हेल्प पाहिजे असेल तर F1 काय करतात, की प्रेस करतात. पुढे आपण बघितलं F2, त्याला काय करायचं होतं, फाईलचं नाव बदलायचं होतं. काय करायचं होतं त्याला, फाईलचं नाव बदलायचं होतं. त्याने खूप फाईल शोधली. F3 काय आहे, F3चा अर्थ होतो शोधणं. ते वैतागला, बंद केलं. Alt F4 जर दाबलं, लक्षात ठेवा बरं का, Alt F4 जर आपण प्रेस केलं तर काय होतं, चालू असलेली विंडो, तुमचा जो पण प्रोग्राम चालू आहे तो काय होणार आहे, बंद होणार आहे. तो प्रोग्राम काय होणार आहे, बंद होणार आहे. हे आपल्याला समजलं. त्यानंतर बंद केल्यानंतर काय केलं, तो एकदा फ्रेश झाला. म्हणजेच त्याने काय केलं, F5 ने रिफ्रेश. F5 काय, रिफ्रेश. रिफ्रेश झाल्यानंतर तो कुठे गेला होता, ॲड्रेस बारवर गेला होता. म्हणजे F6 ला आपण काय म्हणणार आहे, ॲड्रेस बार. काय म्हणणार आहे आपण, ॲड्रेस बारवर जाणार आहे. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, कारण तो ब्राउझर आहे ना, ब्राउझरवर ॲड्रेस बार आहे, तिथं कर्सर नाही ना. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, ॲड्रेस बार. हे झालं F6. F7ला काय केलं, स्पेलिंग चेक केलं. त्याने काय केलं होतं, स्पेलिंग चेक केलं आणि स्पेलिंग चेक केल्यावर त्याला कळालं की सगळं व्यवस्थित आहे. बूट घालून तो सेफ झाला. म्हणजे तुम्ही एकतर तुम्हाला बूट मेनू येईल किंवा सेफ मोड येईल. आलं लक्षामध्ये, बूट मेनू येईल किंवा सेफ मोड येईल. तुम्ही त्यातलं सिलेक्ट करू शकता. अतिशय सिंपल आहे. पुढे जर बघितलं, परत त्याने काय केलं, रिफ्रेश झाला. म्हणजे डॉक्युमेंट रिफ्रेश. रिफ्रेश डॉक्युमेंट कुठे येणार आहे हे तुम्हाला मी सांगितले ना. रिफ्रेश डॉक्युमेंट किंवा तुम्हाला दोन ऑप्शन येतील बरं का. एक तर F9च्या वेळेस रिफ्रेश डॉक्युमेंट येईल किंवा ईमेल येईल. काय येईल, ईमेल पाठवणं. मी तुम्हाला सांगितलं होतं, तो बूट घालून सेव्ह झाला, मग तो परत एकदा रिफ्रेश होता त्याने मेल केला होता. लक्षात ठेवा, F5 म्हणजे काय, सध्याचं पेज वगैरे जे असेल, विंडोज असेल ते रिफ्रेश करणं. आणि F9 मध्ये काय, डॉक्युमेंट रिफ्रेश करणं किंवा ईमेल करणं. दोन्हीतला कोणता पण आला तर ठीक आहे. नंतर तो कुठे गेला, मेनू बारमध्ये गेला F10 मध्ये. मग त्याने स्क्रीन मोठी करून बघितली. F11ला काय येणार आहे, फुल स्क्रीन येणार आहे. आणि F12ला त्याला सापडलं, अरे फाईल तरी तर होती, सेव्ह ॲज. F12ला काय आहे, सेव्ह ॲज. सर्वांना समजलंय का सांगा. स्टोरी किती सिंपल आहे. एक मुलगा होता, त्याला हेल्प पाहिजे होते कम्प्युटरवर फाईलचं नाव रिनेम, म्हणजे फाईल रिनेम करण्यासाठी. कारण की त्याने फाईल खूप शोधली होती, त्याला मिळत नव्हती. नाराज होऊन त्याने सर्व बंद केलं होतं. परंतु परत उठला, रिफ्रेश झाला. आलं लक्षामध्ये. नंतर कुठे गेला, तो ॲड्रेस बारवर गेला स्पेलिंग चेक करण्यासाठी. स्पेलिंग बरोबर आहे कळालं, बूट घालून सेव्ह झाला. नंतर परत रिफ्रेश होण्यासाठी उठला, डॉक्युमेंट रिफ्रेश केलं, मेल पाठवला. मेल पाठवणं आणि डॉक्युमेंट रिफ्रेश एकच आहे बरं का. फक्त लक्षात ठेवा की डॉक्युमेंट रिफ्रेश हे MS वर्डमध्ये शॉर्टकट आहे आणि आउटलुकमधला शॉर्टकट काय आहे, ईमेल पाठवण्यासाठी किंवा रिसीव्ह करण्यासाठी. नंतर परत कुठे गेला तो, नंतर परत तो मेनू बारमध्ये गेला. पुढे त्याने काय केलं, स्क्रीन फुल स्क्रीन केली. F11ला फुल स्क्रीन आणि महत्त्वाचं F12ला काय केलं, फाईल सेव्ह केली. झालं. इतकी स्टोरी सिंपल आहे. ज्यांना वाटतंय की मला F1 F2 F3 डिरेक्टली लक्षात राहतंय, सोपं वाटतंय, तुम्ही त्या पद्धतीने लक्षात ठेवा. ज्यांना असं वाटतंय की आम्हाला आवश्यकता आहे या ट्रिकची, तर तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवा. जर तुम्ही प्रॉपर व्यवस्थित बघितलं तर तुम्ही कोणतंही विसरणार नाही. आणि हा प्रश्न विचारला जातो, काय होतं, आपण रट्टा मारतो किंवा पाठ करत बसतो आणि ऐन वेळेस एखादं चुकतं. पण स्टोरी ऐकली आपण, स्टोरी मला सांगा, लहानपणी आजी आजोबांनी जे आपण आपल्याला स्टोरी सांगितल्यात राजा राणीच्या वगैरे भरपूर, ते अजून पण आपल्या लक्षात येत का नाही, कारण की ते आपण प्रॉपर ऐकल्याने, स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये ऐकलं, आपल्याला सोपं जातं. म्हणून ही ट्रिक सांगितलेली आहे. ज्यांना ट्रिक सोपी वाटली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि गणेश सर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सर्वांनी
सबस्क्राईब करायचं आहे. जाऊयात पुढे. आता आपण बघूया पुढचं. आता महत्त्वाचं जर बघितले काही शॉर्टकट ज्यावर वारंवार प्रश्न विचारतात ते मी तुम्हाला सांगतो. आता कंट्रोल ए म्हणजे काय, सिलेक्ट ऑल. बरेचसे शॉर्टकट जे आहेत ना हे तुम्हाला त्याचं नाव दिसेल आणि त्याच पद्धतीने शॉर्टकट आहे, लक्षात ठेवा बरं का. कंट्रोल ए म्हणजे काय, ए या सगळे या, हे सोपं आहे. कंट्रोल ए काय, सिलेक्ट ऑल. कंट्रोल एने काय होतं, सिलेक्ट ऑल होतं, हे पण लक्षात ठेवा बरं का. कंट्रोल ए या सगळे या, ए सगळे या, कंट्रोल ए सिलेक्ट ऑल. त्यानंतर कंट्रोल सी काय आहे, कॉपी. हे खूप सोपं आहे बरं का. जर तुम्हाला एकदमच सोपे विचारायचे असतील तर कंट्रोल सी, कंट्रोल ए वगैरे हे विचारले जातील. कंट्रोल ए काय आहे, या, अरे या सगळे या, सिलेक्ट ऑल. कंट्रोल सी काय आहे, सी वरून कॉपी, सी वरून कॉपी. त्याच्यानंतर कंट्रोल एफ काय आहे, एफ वरून फाइंड, काय शोधण्यासाठी, एफ वरून काय फाइंड शोधण्यासाठी. त्यानंतर कंट्रोल एच हे कशासाठी आहे, रिप्लेस करण्यासाठी. एच काय रिप्लेस करण्यासाठी. आलं लक्षामध्ये सर्वांना. हे आता काही ठिकाणी आपल्याला ट्रिक्स नाही सापडणार बरं का, त्या तुम्हाला रिवाइज करून हे लक्षात ठेवावं लागतील. परत एकदा, कंट्रोल ए काय, या, अरे या सगळे या, सिलेक्ट ऑल. सी काय, कॉपी. एफ काय, फाइंड, फाइंड म्हणजे शोधण्यासाठी. एच काय, रिप्लेस करायचे. आलं लक्षामध्ये, रिप्लेस करायचं. थोडक्यात जर आपल्याला बघायचं असेल, एखाद्याला काय केलं आपण, रिप्लेस केलं. एच हा रिप्लेस केला. आपण काय म्हणतो, नाही कामावर ह्या व्यक्तीला मी रिप्लेस केला, एच या व्यक्तीला रिप्लेस, एच वरून रिप्लेस तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. पुढे जर बघितलं बी काय, बी म्हणजे काय, बोल्ड. बरेचसे लक्षात ठेवा, बरेचसे जे आहेत ना तर तुम्हाला डायरेक्ट नावावरून, जसं ए सिलेक्ट ऑल, सी कॉपी, एफ फाइंड, बी वरून काय बोल्ड. जे पण तुम्ही लिहिलेलं आहे टेक्स्ट त्याला जर आपल्याला बोल्ड करायचं असेल, मोठ्या अक्षरामध्ये ठळक बनवायचं असेल तर कंट्रोल बी आपण प्रेस करतो. आलं लक्षामध्ये सर्वांना. त्यानंतर आयने काय होतं, इटॅलिक तिरपं होतं ना बघा अक्षर, काय होतं, तिरपं अक्षर होतं. बी तुम्ही एखादं डॉक्युमेंट टाईप करताना बघितलं असेल, BIU एका शेजारीच असतं. मग तिथं साईज किती करायची, आपल्या फॉन्ट कोणता निवडायचा, त्या टेक्स्टची साईज किती करायची, हे सर्व असतं बरोबर एक नाही. सेम बी म्हणजे काय, बोल्ड, जे लिहिलंय ते ठळक बनवायचं. आय म्हणजे काय, इटॅलिक, आपल्याला ते तिरपं लिहायचंय. आणि यूच्या खाली तुम्हाला रेषा दिसतील, अंडरलाईन. तुम्ही जो टेक्स्ट लिहिलाय त्याच्या खाली काय येणार आहे, अंडरलाईन होणार आहे. सिंपल आहेत, काहीही अवघड नाहीये. तुम्हाला फक्त व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे. क्लिअर सर्वांना. आता यामध्ये भरपूर सारे आहेत, ते मी घेत बसणार नाही. जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ते समजून घ्या. ते काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. क्लिअर आहे. त्यानंतर कंट्रोल ई, जे टेक्स्ट आहे तो काय करायचा, मध्यभागी आणायचा आहे. टेक्स्ट मध्यभागी आणण्यासाठी कंट्रोल एल म्हणजे काय, लेफ्ट अलाइन, या साईड काय एका लाईनमध्ये आलं पाहिजे. बरोबर आहे. बघा कंट्रोल ई ने काय होतं, सगळं मध्यभागी येणार आहे. कंट्रोल ई ने सगळं मध्यभागी येणार आहे, महत्वाचं. त्याच्यानंतर कंट्रोल एल म्हणजे लेफ्ट, डाव्या बाजूने अलाइन व्हायला. त्यानंतर कंट्रोल जे, हे लक्षात ठेवा बरं का, हे मला वाटतंय अवघड प्रश्न विचारायचा असेल तर मग कंट्रोल जे विचारतील. लक्षामध्ये कंट्रोल एल आपल्याला माहिती आहे लेफ्ट साईडला अलाइन, कंट्रोल ई सर्व दोन्ही बाजूने काय म्हणजे मध्यभागी सेंटरला आणण्यासाठी. आणि कंट्रोल जे जस्टिफाय म्हणजे काय, दोन्ही बाजूने बरोबर अलाइन करणं. बघा या बाजूने पण आहे, या बाजूने पण अलाइन करणं आहे. त्यानंतर आहे कंट्रोल के. हा एक प्रश्न मला वाटतं विचारला जाऊ शकतो. कंट्रोल के, हायपर लिंक क येत आहे म्हणून कंट्रोल के. राहील लक्षामध्ये सर्वांना. बघा मी काय सांगितलं परत एकदा. कंट्रोल ए ने काय होतं, या रे या सगळे या, सिलेक्ट ऑल. सी ने काय, कॉपी होतं. एफ ने काय होतं, फाइंड शोधण्यासाठी. त्यानंतर कंट्रोल बी ने काय होणार आहे, बोल्ड ठळक होणार आहे. आय ने काय होणार आहे, इटॅलिक तिरपं होणार आहे. अंडरलाईन यू ने काय होणार आहे, त्या खाली अंडरलाईन होणार आहे. कंट्रोल यू ने काय होणार आहे, यू अंडरलाईन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं बरं का. त्यानंतर कंट्रोल एल लेफ्टला अलाइन, कंट्रोल ई सेंटरला अलाइन, कंट्रोल जे हे महत्वाचं आहे. कंट्रोल जे ने काय होतं, बरोबर दोन्ही साईडने अलाइन होतं. आणि महत्वाचं हायपरलिंक क हे काय होणार तुमचं, तर महत्वाचं लक्षात ठेवा, बरोबर हायपरलिंकसाठी आहे, लिंक जोडण्यासाठी कोणतं, कंट्रोल के. अतिशय महत्वाचं आहे, विचारलं जाऊ शकतं. इथपर्यंत सर्वांना समजलंय का मला सांगा. समजलं असेल तर नक्की लेक्चरला लाईक करायचे. जाऊयात आपण पुढे. आता महत्वाचे काही राहिलेले जे आहेत ते पण आपण घेऊया. जे परीक्षेला विचारणार, खूप जास्त फापट पसारा अजिबात घेतलेला नाही मी सॉरी. जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात ते सर्व फक्त आपण कव्हर करतोय. कंट्रोल एन ने काय होतं, न्यू फाईल.
कंट्रोल एन ने काय होतं, न्यू फाईल, म्हणजेच महत्त्वाचं लक्षात ठेवा, नवीन फाईल किंवा डॉक्युमेंटसाठी आपण काय करतो, कंट्रोल न्यू प्रेस करतो, कंट्रोल न्यू एन प्रेस करतो. कंट्रोल एन ने काय होणार आहे, न्यू. ओचा अर्थ काय होतं, ओपन. सिंपल आहे. तुम्हाला कंट्रोल पी माहिती आहे प्रिंटसाठी, कंट्रोल एस माहिती आहे सेव्हसाठी. बघा कंट्रोल एन काय आहे, न्यू डॉक्युमेंटसाठी. कंट्रोल ओ काय आहे, फाईल ओपन करण्यासाठी एखादी. त्यानंतर महत्त्वाचं कंट्रोल पी प्रिंटसाठी, पी वरून प्रिंट, आणि एस साठी कंट्रोल एस वरून सेव्ह. जे अवघड आहेत थोडेसे, जसं कंट्रोल जे काय आहे, दोन्ही बाजूने अलाइन करण्यासाठी. त्यानंतर आपण कंट्रोल के बघितलं. कंट्रोल के काय करतं, महत्त्वाचं हायपरलिंकसाठी आहे, लिंक जोडण्यासाठी. हे लक्षात ठेवा. कंट्रोल एस आपल्याला माहिती असतं, ए माहिती आहे, सी माहिती आहे, व्ही माहिती आहे, झेड ही सर्वांना जवळपास माहिती असतात. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, ते प्रॉपर रिवाईज करायचे, आणि जे अवघड वाटतात किंवा आपण शक्यतो कधी जास्त यूज करत नाही ते तुम्हाला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. क्लिअर आहे सर्वांना, समजलं. त्यानंतर बघा कंट्रोल यू सांगितलं होतं अंडरलाईन. कंट्रोल एक्स कट करण्यासाठी, एक्स काय आहे, कात्री. एक्स काय आपण म्हणायचं, कात्री. आलं लक्षामध्ये, कात्री दिसते की नाही असे एक्स, कात्रीने काय करतो आपण, कट करतो. कात्रीने काय करतो, कट करतो. हे महत्त्वाचं. तुम्हाला 2 पॉईंट सांगतो बरं का. आणि कंट्रोल व्हीने काय होतं, व्हीने पेस्ट होतं. व्हीने काय होतं, पेस्ट होतं. सिंपल तुम्हाला सांगतो. आता हा एवढा टेक्स्ट घ्या बरं का, तुम्हाला उदाहरण समजून देण्यासाठी सांगतो. हा एवढा टेक्स्ट आहे. मला काय करायचं होतं, माझा ए नावाचा फोल्डर आहे आणि हा माझा बी नावाचा फोल्डर आहे. आता हा जो माझा टेक्स्ट आहे किंवा ही जी माझी फाईल आहे, माझ्याकडे एक फाईल होती, हे टेक्स्ट जाऊ द्या, तुम्हाला सिंपल सांगतो. काय करायचं होतं, माझ्याकडे एक फाईल होती XYZ नावाची. कोणत्या फोल्डरमध्ये, ए नावाच्या फोल्डरमध्ये. सर्वांनी समजून घ्या बरं का. काय झालं, ए नावाचा माझा हा फोल्डर आहे आणि दुसरा कोणता आहे, बी नावाचा माझा फोल्डर आहे. या फोल्डरमध्ये XYZ नावाची एक फाईल होती. मी काय केलं, तुम्हाला समजून काय सांगायचं मला, कंट्रोल सी, कंट्रोल एक्स आणि कंट्रोल व्ही एवढं सांगायचं आहे ना. बघा आता मी काय केलं, कंट्रोल सी जर केलं या फाईलला बरं का, XYZ नावाची जी फाईल आहे, कंट्रोल सी केलं तर या फोल्डरमधून ती फाईल काय होणार, कॉपी होणार. काय होणार, कॉपी. आणि बी फोल्डरमध्ये जाऊन मी काय करणार, कंट्रोल व्ही, म्हणजे इथली फाईल कुठे झाली, या ठिकाणी गेली. पण लक्षात ठेवा, आता कंट्रोल सी प्रेस केलं होतं मी, मग ती फाईल इथं ॲज इट इज राहणार बरं का, इथून कुठेही जाणार नाही. कॉपी केली ना, इथं पण त्याची एक कॉपी राहते. आणि आपण इथं काय केलं, कंट्रोल व्ही केलं, म्हणजे काय केलं, पेस्ट केलं. मग पेस्ट केल्यानंतर जर आपण बघितलं, हा काय केलंय, पेस्ट केलं. म्हणजे आता XYZ नावाची फाईल कुठं आहे, ए नावाच्या फोल्डरमध्ये पण आहे, माझ्या बी नावाच्या फोल्डरमध्ये पण आहे. राहील लक्षामध्ये. आता तुम्हाला बघायचं आहे कंट्रोल एक्स, कटने काय होतं. मी काय केलं, परत तिथंच येऊया आपण. ए नावाचा फोल्डर आहे, त्याच्यामध्ये XYZ नावाची फाईल आहे. मला काय करायचं आहे, या फोल्डरमधली फाईल काढून टाकायची, फक्त बी नावाच्या फोल्डरमध्ये घ्यायची. मी काय करणार, कंट्रोल एक्स करणार. कंट्रोल एक्स केला ना, इथली फाईल गायब होणार आणि जिथं मी बी नावाच्या फोल्डरमध्ये कंट्रोल व्ही केला, पेस्ट करण्यासाठी सेम आहे, पेस्ट करण्यासाठी कंट्रोल व्हीच आहे. परंतु तुम्हाला जर एक एक्स्ट्रा कॉपी ठेवायची असेल मग कंट्रोल सी, या फोल्डरमधली काढून टाकायची असली कंट्रोल एक्स. म्हणजे कटसाठी कंट्रोल एक्स आणि कॉपीसाठी कंट्रोल सी, पेस्टसाठी कंट्रोल व्ही ॲज इट इज आहे. समजलं सर्वांना, सिंपल एक नाही. सर्व सिलेक्ट करायचं काय, कंट्रोल ए, बरोबर आहे. बोल्ड बनवायचं असेल कंट्रोल बी, तुम्हाला इटॅलिक तिरप बनवायचं असेल आय, तुम्हाला काय करायचं आहे, अंडरलाईन द्यायची कंट्रोल यू, नवीन डॉक्युमेंट नवीन फाईल असेल कंट्रोल एन, ओने काय होणार आहे, ओपन होणार आहे. प्रिंट काढायचं आहे, पी, प्रिंट वरून पी, सेव्ह वरून यस. राहील लक्षात सर्वांना, हे अतिशय महत्त्वाचं आहे. बेसिक जे आहे त्यावर प्रश्न विचारतात म्हणजे विचारतात. कंट्रोल के म्हणजे काय आहे, हायपरलिंक. के ने हायपरलिंक. कंट्रोल जे जस्टिफायने काय होतं, दोन्ही बाजूला प्रॉपर अलाइन होतं, लेफ्ट राईट दोन्हीला अलाइन होतं. जर तुम्हाला फक्त लेफ्टला अलाइन करायचं आहे कंट्रोल एल, जर तुम्हाला तुम्हाला जर फक्त राईटला अलाइन करायचं आहे कंट्रोल आर, बरोबर आहे. आणि मध्यभागी अलाइन करायचं आहे कंट्रोल ई. समजतंय का नाही सर्वांना. या पद्धतीने काय करा, काही गोष्टी तुम्हाला रिवाईज करत शिकायच्या, समजून शिकायच्या. आणि फंक्शन की F1 to F12 तुम्हाला शॉर्टकट पण सांगितलाय, ट्रिक पण सांगितली आणि सर्व पण सांगितलेत. तसं पण तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. सिंपल आहे, महत्त्वाचं आहे. बाकीचे जे पण महत्त्वाचे नाही ते मी घेतलेले नाहीयेत. इतकं सर्व फापट पसार करत बसायचं नाहीये. कंट्रोल वायने काय होतं, रीडो. वायने काय होतं, रीडो. त्याच्यानंतर झेडने काय होतं, अंडू काय होतं, रीडो आणि अंडू म्हणजे काय, एखादी चूक आहे, एखादी आपली चूक झाली ती परत सुधारवायची. म्हणजे आपल्याला काय, आपण काहीतरी काम करत होतो आणि पुढे गेलो, परत आपल्याला मागे यायचं असेल, आलं लक्षामध्ये. एक पाऊल जर मागे जायचं असेल तर लक्षात ठेवायचं आहे कंट्रोल झेड.
आलं लक्षामध्ये? एक पाऊल जर मागे जायचंय, चूक सुधारायची तर कंट्रोल झेड. तुम्हाला काय विचारणार आहे? अंडू आणि रिडो. आलं लक्षामध्ये? वायने काय? रिडो आणि आलं लक्षामध्ये? आणि झेडने काय? अंडू. फक्त इतकं सिंपल आहे. तुम्हाला रिवाइज करत करत या गोष्टी समजून घ्यायच्यात. आता शेवटचे शॉर्टकट आहेत आपल्याकडे, ते मी काय केलंय या ठिकाणी घेतलेले आहेत. बाकीचे जर वेगळे शॉर्टकट काय असतील तर ते सर्व आहेत. पण याच्यात पण सर्व करत बसायचंय का? करत बसायचं नाही. मग इथं तुम्हाला एक पॉईंट सांगतो बरं का. तुम्हाला शॉर्टकट यामध्ये ट्रिक जरी नसेल ना तरी एक तुम्हाला महत्त्वाचा पॉईंट सांगतो की आपण काय करतो, विन कधी वापरतो आणि आपण काय करतो, महत्त्वाचं अल्ट कधी वापरतो. आपण काय करतो, विन कधी वापरतो आणि आपण अल्ट कधी वापरतो, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं. क्लिअर सर्वांना? क्लिअर सर्वांना? महत्त्वाचं. आता हे विन म्हणजे काय? विंडोजचं आपल्या याच्यावर नसे का बघा, अशा प्रकारे एक साईन असतं खाली, तुम्ही बघितलं असेल. अशा प्रकारचं एक साईन असतं. हे 4 बॉक्स असतात तिथं. हे अशा पद्धतीने नाही का 4 बॉक्स असतात, तुम्ही बघितलं असेल. शेजारी शेजारी असे हे विंडोजचं साईन आहे. विंडोजचं साईन सर्वांना माहिती असेल. हे काय असतात? अशा पद्धतीने हे 4 बॉक्स असतात. त्याला आपण काय म्हणतो? विंडोज. विन म्हणजे काय वेगळं नका समजू. हे काय? विंडोजचं साईन आहे. कशाचं? विंडोज. आता तुम्हाला एक पॉईंट सांगतो, सर्वांनी महत्त्वाचं लक्षात ठेवा बरं का. आपण काय करतो, ज्यावेळेस आपल्याला काहीतरी सेटिंगमध्ये बदल करायचा आहे, किंवा स्क्रीनमध्ये काहीतरी बदल करायचा आहे. एकदम सिंपल पॉईंट सांगतो, हे तुम्हाला इलिमिनेशन टेक्निकसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. विंडोजचं बटन जे आहे ना आपलं, विंडोज समजलं ना, हे 4 बॉक्स असतात बघा. आपल्या तुम्ही लॅपटॉपवर बघा किंवा कीबोर्डवर बघा, तुम्हाला हे विंडोजचं साईन दिसेल. 4 बॉक्स शेजारी असतात. हे आपण कधी वापरतो? ज्यावेळेस आपल्याला स्क्रीनवर काहीतरी करायचं आहे किंवा आपल्याला काय करायचं आहे सेटिंगमध्ये. बघा हे साईन आहे विंडोजचं, हे साईन आहे. दिसलं सर्वांना? या पद्धतीने साईन असतं. महत्त्वाचं, आपल्याला ज्यावेळेस स्क्रीनमध्ये काहीतरी बदल करायचा आहे, आपल्याला काहीतरी सेटिंगमध्ये बदल करायचा आहे, त्याच वेळेस विंडोजचा आपण साईन वापरतो. हा पॉईंट आहे. आणि दुसरं महत्त्वाचं आहे, ज्यावेळेस आपल्याला एखाद्या प्रोग्राममध्ये काहीतरी करायचं आहे, एखाद्या प्रोग्राममध्ये किंवा एखाद्या फाईलमध्ये, फोल्डरमध्ये, विंडोजमध्ये काही करायचं, आपल्याला एखाद्या प्रोग्राममध्ये काहीतरी करायचं आहे, त्यावेळेस आपण काय करतो? अल्ट वापरतो. समजतंय सर्वांना? आपण विंडोज कधी वापरणार आहे? स्क्रीनमध्ये काही बदल करायचा आहे किंवा आपल्या सेटिंगमध्ये काही बदल करायचा आहे. तर आता तुम्हाला प्रश्न काय विचारतील सांगतो बरं का. तुम्हाला काय विचारतील? अल्ट F4. अल्ट F4 मगाशी सांगितलं मी. अल्ट F4 मगाशी सांगितलं. अल्ट म्हटलं की तुम्हाला समजून घ्यायचं प्रोग्राममध्ये काहीतरी करायचं होतं. काय केलं आपण? प्रोग्राम किंवा सध्याची जी विंडो आहे ना, आता अल्ट F4 तुम्ही दाबलं, काय होतं? सध्या जो पण तुम्ही काम करताय ते बंद होऊन जातं. काय होऊन जातं? बंद होऊन जातं. म्हणजे आपण काय केलं? प्रोग्राममध्ये, फाईलमध्ये काहीतरी चेंज केले, म्हणून अल्ट. राहील लक्षात सर्वांना? सिंपल आहे. आलं लक्षामध्ये? परत अल्ट टॅब जर केलं तुम्ही तर एका प्रोग्राममध्ये काय आपलं एक प्रोग्राम चालू आहे, त्यातून दुसऱ्या प्रोग्राममध्ये जायला हे विचारणार नाहीये. अल्ट F4 तुम्हाला अल्ट बद्दल सर्वात महत्त्वाचं लक्षात काय ठेवायचं? फक्त अल्ट F4. बाकीचे इतके इम्पॉर्टंट नाही आहेत. ऑलरेडी तुम्हाला सांगतो बरं का, मी घेतलेत भरपूर, तुम्ही एकदा वाचून घ्या, पण इतके इम्पॉर्टंट नाही आहेत. समजलं सर्वांना? येत आहे लक्षामध्ये? फक्त मी कावर सांगितलंय तुम्हाला, हे इलिमिनेशन टेक्निकसाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला तुम्हाला दिलंय, तुम्हाला काय दिलंय? विंडोज डी दिलंय. तुम्हाला काय दिलंय? विंडोज डी दिलंय. आणि तुम्हाला सांगितलंय काय? विंडोज डी. आणि बाकीचे ऑप्शन तुम्हाला माहित नाहीत. आणि 2 तर ऑप्शन असे दिलेत की प्रोग्राम बद्दल काहीतरी दिले. लगेच समजून घ्यायचं प्रोग्रामचं काय नाही इथं. विंडोज म्हणलं एक तर स्क्रीन किंवा एक तर सेटिंग. मग आपण जेव्हा विंडोज डी दाबतो ना, तुमचा कोणताही प्रोग्राम चालू असू द्या, तो मिनिमाइज होतो. बंद होतो का? नाही. म्हणजे तो काय होतो? खाली, म्हणजे फक्त आपले खालचा जो खाली जातो तो. आणि महत्त्वाचं म्हणजे स्क्रीन दिसते आपल्याला. मी काय सांगितलं होतं? स्क्रीनशी रिलेटेड असेल, सेटिंगशी रिलेटेड असेल, विंडोज. समजलं सर्वांना? ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं काय? विंडोज डी आपण काय करतो? सगळे प्रोग्राम मिनिमाइज होतात, तुम्ही डेस्कटॉपवर येतो. विंडोज एलने काय होतं? एल म्हणजे लॉक करा. एल म्हणजे काय? लॉक करा. महत्त्वाचं, आपला संगणक काय होतो? लॉक होतो. काय होतो? लॉक होतो. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. समजलं सर्वांना? क्लिअर आहे? विंडोज ईने काय होतं? फाईल एक्सप्लोरर किंवा आपण म्हणतो ना माय कम्प्युटर. आपण डायरेक्ट माय कम्प्युटरवर जातो. प्रश्न विचारला जाऊ शकतो, माय कम्प्युटर किंवा विंडोज एक्सप्लोरर कशाने जाणार आहे? आपण विंडोज ईने जाणार आहे. ई वरून एक्सप्लोरर. समजतंय सर्वांना? जे महत्वाचे ते बघा. आता हे महत्वाचं नाहीये, हे नाहीये, हे नाही, हे महत्वाचं नाहीये, हे महत्वाचं नाहीये, हे पण महत्वाचं नाही. जितके इम्पॉर्टंट होते तेवढं सांगितले. विंडोज डी सगळे प्रोग्राम मिनिमाइज करून कुठे जायचे आपल्याला? कुठे जायचंय? डेस्कटॉपवर जायचं. विंडोज एल लॉक करायचं पीसी. विंडोज ईने काय होणार आहे? महत्त्वाचं म्हणजे फाईल एक्सप्लोरर किंवा माय कम्प्युटरवर जाणार आहे. लक्षात ठेवा. आता मी म्हणतोय सर्व इम्पॉर्टंट इतके नाही आहेत.
प्रश्न कोणता पण विचारला जाऊ शकतो. तुम्ही हे बाकीचे जे सांगितले ना फक्त एकदा व्यवस्थित थोडंसं वाचून घेण्याचा प्रयत्न करा. मॅक्सिमम प्रश्न ज्यावर विचारले जाऊ शकतात ते सर्व मी घेतलेले आहेत. समजतंय सर्वांना? क्लिअर आहे. आणि अजून एक पॉईंट सांगतो तुम्हाला, शिफ्ट डिलीट. तुम्ही काय केलं, एखाद्या फाईलवर क्लिक केलं बरं का आणि डिलीट प्रेस केलं. एखाद्या फाईलवर क्लिक केलं आणि डिलीट प्रेस केलं, ती फाईल डिलीट होणार आहे पण कुठे जाते, रिसायकल बिनमध्ये जाते. रिसायकल बिनमध्ये आपल्या मोबाईलमध्ये पण असतो ना. आता खूप सारे आपल्याला फोटोज वगैरे आले शुभेच्छांचे वगैरे नाही का, न्यू इयरच्या शुभेच्छा असे येतात, मग आपण ते डिलीट करून टाकतो मेमरी खाली करण्यासाठी नाही का, डिलीट करतो आपण. ते कुठे जातात, रिसायकल बिनमध्ये. ज्यावेळेस तुम्ही फक्त डिलीट प्रेस करताना त्यावेळेस ते कुठे जातं, रिसायकल बिनमध्ये. शिफ्ट डिलीट केलं, एखाद्या फाईलवर क्लिक केलं आणि शिफ्ट डिलीट जर तुम्ही प्रेस केलं तर ते कायमचं डिलीट होणार आहे. इतकं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजलं सर्वांना? समजलं? ज्या पण महत्त्वाच्या कीज होत्या ज्या मी सांगितल्या, या सर्व कीज असतील. त्याचप्रमाणे लक्षात ठेवा, या सर्व कीज असतील. या सर्व मी जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे की जे विचारले जाऊ शकतात त्यावर फोकस करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रॉपर रिवाईज करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे बऱ्याच वेळा. आणि यामध्ये तर मी तुम्हाला डायरेक्ट एक आपली ट्रिकच सांगितली. त्या ट्रिकमधून तुम्ही काय करू शकता, हे लक्षात ठेवू शकतात. समजलं? आता काय करायचं, आपण इतकं शिकलोय, बरोबर शिकलोय की नाही शिकलोय, लक्षात राहिलंय की नाही राहिलं, हे कसं समजणार आहे, हे समजणार आहे आपल्याला प्रॅक्टिसवरून. चला, मी काय केलंय, 4-5 प्रश्न घेतलेत. ते प्रश्न पण एकदा सर्वांनी बघून घ्या आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा. समजून जाईल आपल्याला यातल्या किती गोष्टी समजलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा, विच की इज यूज टू कम्प्लिटली क्लोज द ऍक्टिव्ह विंडो ऑर प्रोग्राम. सांगा काय येणार आहे, ऍक्टिव्ह विंडो और प्रोग्राम जर आपल्याला क्लोज करायचं असेल. सध्याचं एखादी विंडो आहे, एक विंडो आहे म्हणजे एक चालू आहे, काहीतरी आपलं चालू आहे किंवा एखादा प्रोग्राम चालू आहे, तो आपल्याला काय करायचा आहे, तो बंद करून टाकायचा. कोणती की आहे, तो तुम्हाला आठवतंय की नाही? अल्ट कधी वापरतात, अल्ट कधी, प्रोग्राम बद्दल, विंडो बद्दल, लक्षामध्ये. आणि आपण विंडोचं साईन कधी वापरतो, विन कधी वापरतो, कधी ज्यावेळेस आपल्याला स्क्रीनशी रिलेटेड काहीतरी असेल किंवा सेटिंगशी रिलेटेड असेल. मग या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, शिफ्ट डिलीट कंट्रोल पी. कंट्रोल पी तर आपल्याला माहिती आहे, हे प्रिंटसाठी, कशासाठी आहे, डॉक्युमेंट एखादं प्रिंट करण्यासाठी आहे. शिफ्ट डिलीट काय आहे, याने काय होणार आहे, कायमचे डिलीट होणार आहे, कायमचे डिलीट होणार आहे. डिलीट याने डिलीट होईल परंतु जाईल कुठे, रिसायकल बिनमध्ये जाईल. कुठे जाईल, रिसायकल बिनमध्ये. लक्षात ठेवा, आपल्याला मी सांगितलं होतं, तो मुलगा काय झाला, मुलगा सांगितलं होतं ना, एका मुलाला हेल्प पाहिजे होती, बरोबर आहे. फाईलचं नाव बदलण्यासाठी खूप शोधलं, वैतागला, सगळं बंद करून टाकलं, अल्ट F4. बरोबर आहे. या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, बी हे असेल आपलं योग्य उत्तर. पुढे जाऊयात आपण. इफ यू ऍक्सिडेंटली डिलीट अ फाईल, व्हॉट विल यू प्रेस टू अंडू दॅट ऍक्शन. अंडू म्हणल्यानंतर काय म्हणलं होतं, सिंपल आहे, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं बरं का. कंट्रोल वाय, कंट्रोल व्ही, कंट्रोल झेड, कंट्रोल ए. कंट्रोल एला काय होतं, या रे या, सगळे या, म्हणजे काय, सिलेक्ट ऑल. कंट्रोल एला काय होतं, सिलेक्ट ऑल होतं, बरोबर आहे. त्यानंतर कंट्रोल व्हीला काय होतं, पेस्ट होतं. अतिशय सोपं आहे, तुम्हाला हे कधी होणार आहे, सगळं रिवाईज करून होणार बरं का. त्यानंतर झेड म्हणलं तर काय, अंडू. झेड म्हणलं तर काय, अंडू. आणि वाय म्हणलं तर काय. समजलं सर्वांना, सिंपल आहे की नाही. हे कधी शक्य होतं, आपल्याला रिवाईज करत जायचं, काही शॉर्टकट की ज्या काही ट्रिक्स वापरायच्या, काही अशा पद्धतीने रिवाईज करायचं. खूप पापट पसारा आपण घेतलेलाच नाहीये. जे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सर्व मात्र घेतलेले आहेत. मग या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3. सर्वांना सुटता येत ना प्रश्न. चलो जाऊयात आपण पुढे. विच फंक्शन की इज यूज टू ओपन द हेल्प विंडो व्हाईल वर्किंग ऑन कम्प्युटर. मी तुम्हाला जी ट्रिक सांगितली ना, ती कशाबद्दल आहे, फंक्शन कीज बद्दल आहे बरं का. फंक्शन कीज तुम्हाला विचारलं, फंक्शन की कुठून कुठपर्यंत आहे, F1 पासून F12 पर्यंत आहे. फंक्शन की कुठून कुठपर्यंत आहे, F1 पासून F12 पर्यंत आहे. राहील ना लक्षात सर्वांना, क्लिअर आहे, राहील लक्षात. चलो मग आता सर्वात पहिल्यांदा, विच फंक्शन की यूज टू ओपन द हेल्प म्हटलं की लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे, त्या मुलाला हेल्प पाहिजे होती. काय पाहिजे होती, सर्वात सुरुवातीला हेल्प पाहिजे होती, म्हणून F1. काय येईल आपलं, F1. मला सांगा बरं आता, F5, F10 आणि महत्वाचं म्हणजे F10 आणि F12 काय. चला सांगा पटपट सर्वांनी पटपट सांगायचं आहे. F5. आता आपण सगळे बघूया बरं का, तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. आपण काय काय बघितलं होतं, F1, F2, F3, F4, F5, F6, F7, F8, F9, F10, F11, F12.
F1ला त्या मुलाला काय पाहिजे होतं, हेल्प पाहिजे होती. कशासाठी, नाव बदलण्यासाठी, रिनेम. का बरं, त्याने खूप शोधलं होतं. काय केलं होतं, खूप शोधलं होतं. इथं सर्च पण येईल बरं का, तुम्ही इंग्लिशमध्ये म्हटलं तर सर्च. त्याने काय केलं, वैतागून सगळं क्लोज केलं. F5ला काय केलं, F5ला तो म्हणला आपण कुठे जाऊ, ॲड्रेस बारवर एकदा परत बघून येऊया. कुठे जाऊयात, ॲड्रेस बारवर. क्लिअर आहे सर्वांना, महत्त्वाचं सर्वांनी नाही. F5ला तो रिफ्रेश झाला होता ना. आता काय केलं, हेल्प पाहिजे होती त्याला. त्यानं कशाला, फाईलचं नाव रिनेम करायचं होतं. खूप शोधलं होतं, सर्च केलं होतं, भेटत नव्हतं. वैतागून सगळं क्लोज केलं. परत उठला, त्याने काय केलं, एकदा रिफ्रेश केलं. कुठे गेला, रिफ्रेश कुठे गेला, ॲड्रेस बारवर गेला. ॲड्रेस बारवर बघितलं, काय बघितलं, अरे आपण काही स्पेलिंग तर चुकत नाही ना. F7ला काय केलं, स्पेलिंग बघितलं. F8ला काय केलं, बूट घालून सेव्ह झाला. इथे एक तुम्हाला काय येईल, बूट मेनू येईल. बूट मेनू किंवा सेफ मोड, हे लक्षात ठेवा. F9ला काय केलं, त्याने बघितलं डॉक्युमेंट. त्याने काय केलं, डॉक्युमेंट रिफ्रेश केले बरं का यावेळेस. किंवा तुम्हाला येते काय येईल, ईमेल किंवा डॉक्युमेंट रिफ्रेश केले. F10ला कुठे गेला, तो मेनू बारवर गेला होता, मेनू बारवर. आणि मग त्याने काय केलं, F11ला बघितलं, फुल स्क्रीन करून बघितली. फुल स्क्रीन केली, त्याच्या लगेच लक्षात आलं की अरे फाईल तर आपण इथं सेव्ह केली, म्हणून सेव्ह ॲज कुठे येणार आहे, F12ला. झालं. अशा पद्धतीने तुम्ही काय करा, ती स्टोरी आपली थोडीशी लक्षात ठेवा. 1-2 वेळा रिवाइज बघून लिहून बघण्याचा प्रयत्न करा. सिंपल, तुम्ही कधीही चुकणार नाही, तर कधीच चुकणार नाही. समजलं सर्वांना, क्लिअर आहे. चलो आपण जायचं पुढच्या प्रश्नाकडे. तर आता पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द शॉर्टकट टू मिनिमाइज ऑल ओपन विंडोज ॲट वन्स अँड गो टू डिरेक्टली टू द डेस्कटॉप. काय केलं होतं आपण, काय केलं, सगळ्या विंडो मिनिमाइज केलं. मिनिमाइज म्हणलं की लगेच लक्षात ठेवायचं तुम्हाला काय करायचं आहे, विंडोज डी. मिनिमाइज म्हणलं की लगेच काय, विंडोज डी. आपण ऑलरेडी बघितलं बरं का. विंडोज कशासाठी आहे, अल्ट कशासाठी आहे, महत्त्वाचा सिंपल प्रश्न होता. सर्वांचा बरोबर येणं अपेक्षित आहे. आता पुढचा प्रश्न आहे, याचं उत्तर मी सांगत नाही, तुम्ही सांगा. व्हॉट विल यू प्रेस टू सिलेक्ट ऑल. सिलेक्ट ऑल, या रे या, सगळे या सगळे या. आपण म्हणलं होतं ना, सिलेक्ट ऑल करण्यासाठी काय आहे, कंट्रोल यस वरून मला माहिती आहे सेव्ह आहे. कंट्रोल ए वरून काय आहे, कंट्रोल ए वरून आपण काय बघितलं होतं, चला सांगून टाकतो, सिलेक्ट ऑल आहे. तोच तो प्रश्न विचारलाय. झालं उत्तर आपलं. समजलं सर्वांना, क्लिअर आहे, क्लिअर. सर्वांनी एकदा पटपट मला सांगा, ऑल क्लिअर आहे, सर्व सोपं आहे, सर्व समजतंय. सर्व क्लिअर असेल तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपण या ठिकाणी थांबणार आहोत. असेच भरपूर सारे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. गणेश सर ऑफिशियल हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. कम्प्युटरचे सर्व तुमचे प्रश्न बरोबर येणार म्हणजे येणार. आपण भरपूर सारे व्हिडिओ टाकलेले आहेत, अजून भरपूर सारे व्हिडिओ त्यामध्ये टाकणार आहे. आणि ज्यांना वाटतंय की आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे, बॅच आपल्याला जॉईन करायची आहे, तुम्ही 9172988063 या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि बॅच ही जॉईन करून घेऊ शकता. मग तुम्ही कम्प्युटरचं जर तुम्ही अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी तयारी करताय, कोर्सची भरतीसाठी तयारी करताय, किंवा कोणतेही पेपर असा असेल ज्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर हा टॉपिक आहे, डिटेलमध्ये आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये शिकवणार. सर्व तुमचे प्रश्न बरोबर येण्याची जबाबदारी आहे, म्हणजे 100% बरोबरच येणार. प्रश्न सोपे असू द्या, अवघड असू द्या, खूप जास्त अवघड, सर्व पद्धतीचं आपण काय केलंय, सिलेबस यामध्ये कव्हर करणार आहोत. ज्यांना बॅच जॉईन करायची लवकरात लवकर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि जे नवीन असतील व्हिडिओला लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही 100% जॉईन करू शकता. चला थांबूयात आपण या ठिकाणी. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महत्त्वाचे फुल फॉर्म्स विचारतात की नाही. मी असे सर्व टॉपिक कव्हर करून घेणार आहे जे परीक्षेला येणार म्हणजे येणार. शॉर्टकट कीजचा जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओसाठी लवकरात लवकर पुन्हा भेटूया. थँक्यू सो मच. थँक्यू.